ठाणे मार्गे गुजरातला जाणारा महामार्ग म्हणजे घोडबंदर रोड. या मार्गाने आपल्याला बोरिवली आणि मुंबईतील अन्य भागात जाता येते. त्यामुळे या रोडवर कायम वाहतूक कोंडी असते. ही समस्या सोडवण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. अनेक आंदोलने झाली. दक्ष नागरिक रस्त्यावर उतरले. पण ही समस्या काही सुटली नाही. अखेर ठाणे बोरिवली दरम्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून भुयारी मार्ग काढण्याचे सरकारने ठरवले. त्यासाठी कोट्यावधीची निविदा काढण्यात आली. त्यानुसार भुयारी मार्गाचे काम सुरू आहे. 2029 पर्यंत हे काम MMRDAने पूर्ण करणे अपेक्षित आहे. त्यासाठी हजारो झाडे तोडण्यात आली. त्यातीलच या मार्गात येणारी ठाण्यातील नीलकंठ ग्रीन्स या परिसरातील 680 झाडांचे MMRDAने पुनर्रोपण करण्याचे ठरवले. त्यातील काही झाडे मानपाडा येथील टिकुजनीवाडी येथील संजय गांधी उद्यान परिसरात लावण्यात आली, तर काही झाडे नीलकंठ ग्रीन्स परिसरातीलच निसर्ग उद्यानात लावली आहेत. महाराष्ट्र टॉकने या परिसराची पाहणी केली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. मी आज आलो आहे ठाणे बोरिवलीचा जो नवीन टनेल होतो आहे त्या ठिकाणी. कारण यापूर्वी बोरिवलीला जाण्यासाठी ट्रॅफिक खूप असल्यामुळं 1 ते 1.5 तास लागायचा. पण महाराष्ट्र शासनाच्या हा महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळं 15 ते 20 मिनटामध्ये बोरिवलीला जाणं शक्य होणार आहे. हे काम चालू आहे. मात्र जे काम चालू आहे त्या कामाच्या ठिकाणी यापूर्वी जी शेकडो झाडं होती ती पुनर्रोपित करावीत किंवा महापालिकेनं काही झाडं कापण्यासाठी परवानगी देखील दिलेली आहे. परंतु ठेकेदारांनी आता काही झाडं या ठिकाणी त्या ठिकाणची काही शेकडो झाडं कापलेली आहेत, ती या ठिकाणी आणून लावलेली आहेत. जी पुनर्रोपित करायची झाडं होती, मात्र पुनर्रोपित कशी करण्यात आली आहे ती बघा. झाडं पुनर्रोपित करणं म्हणजे त्या ठिकाणचं जे झाड आहे ते व्यवस्थित उचलणं आणि या ठिकाणी आणून लावणं. परंतु असे बोडके लावण्यात आलेले आहेत. काही झाडांना पावसाळा असल्यामुळं पालवी फुटलेली आहेत, परंतु अशी जवळपास 70% झाडं आहेत त्या झाडांना पालवी फुटलेली नाही. म्हणजे त्या झाडांचं आता याच्यापुढे काय होणार, म्हणजे ती झाडं संपल्याच जमा आहेत. म्हणजे जी हिरवळ होती वनविभागाची झाडांची जी हिरवळ होती ती पूर्णपणे संपलेली आहे. आता हे जे एक झाड तुम्ही बघाल, हे वडाचं झाड आहे. किमान 50 ते 60 वर्ष जुनं झाड असेल. मात्र हे झाडं पूर्णपणे कापून या ठिकाणी आणून लावलेलं आहे. आता या झाडाला काही ठिकाणी पालव फुटलेलं दिसत आहे. मात्र हे झाडं परत हवं तसं होण्यासाठी किती वर्षे लागतील याचा विचार कोण करणार आहे. अशी जर झाडं आपण कापली आणि आणून फक्त पुनर्रोपित करण्यासाठी दाखवायची म्हणून दाखवली तर आपला पर्यावरणाचा जो ऱ्हास होतो आहे त्या पर्यावरणाचा ऱ्हास कसा रोखला जाणार हा देखील यामुळे प्रश्न निर्माण झाला आहे. ठाणे महापालिकेचा वृक्ष प्राधिकरण विभाग हा सर्वात भ्रष्ट म्हणून ओळखला जातो. कारण आपण बघितलं तरी मुंबईच्या लगत असल्यामुळे ठाणे शहरात नागरीकरण खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. तर नागरीकरण होत असताना हजारो गगनचुंबी इमारती या ठिकाणी उभ्या राहिल्या. त्यासाठी हजारो झाडांच्या कत्तली करण्यात आल्या. आता तर तुम्ही बघितलं गेल्या 5 वर्षापासून ठाणे महापालिकेवर प्रशासकीय राज आहे. म्हणजे वृक्ष प्राधिकरण समिती अस्तित्वात नाही. असे असताना देखील गेल्या काही वर्षात हजारो झाडं तोडण्यात आली, झाडं तोडायला परवानगी देण्यात आली. मुळात हा देखील एक विषय आहे की प्रशासक, ठाणे महापालिकेचा प्रशासक जो आता वृक्ष प्राधिकरण समितीचा अध्यक्ष आहे तो किती झाडं तोडायला परवानगी देऊ शकतो हा देखील विषय खूप महत्त्वाचा आहे. दुसरीकडे आता आपण बघितलं बोरिवली टनेलसाठी जी झाडं तोडण्यात आली ती पुनर्रोपित करायची होती. महापालिका अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली असे झाडांचे ओंडके आणून या ठिकाणी लावण्यात आले आहेत. काही झाडांना पालवी फुटली आहे, परंतु यातली 70% झाडं अजूनही ओडकी आहेत. जो बोगदा आहे त्याच्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो आहे, पर्यावरणाची हानी होते. तिथे धूळ, ध्वनी याचं प्रदूषण वाढतं आहे. पण त्याचबरोबर तिथे जो प्रमुख हे होते जे नजरेत येते ते म्हणजे तिथे नॅशनल पार्क होतं, राष्ट्रीय उद्यान येतं. परिसरामधला भाग हा राष्ट्रीय उद्यानात येतो. त्यामुळे अनेक झाडं कापली गेली, काहीतरी 600च्या वरती झाडं कापली गेली. आणि 600 झाडांचं रोपण करून पुनर्जीवित करणं हे शक्य नाही, कुठेही झालेलं नाही. आता हे कुठेतरी येऊरला कळणार होते, कुठे ती झाडं कुठे आहेत 600? ती 600 झाडं तर दाखवावीत.
सगळं म्हणजे पर्यावरणाकडे कुणाचंच लक्ष नाही. 600 झाडं तोडली जात असतील ठाण्यासारख्या प्रदूषणाने बेजार झालेल्या शहरामध्ये, तर ती चुकीची गोष्ट आहे. या प्रकल्पाला राष्ट्रीय वन्यजीव मंडळाकडून वन्यजीव मंजुरी मिळाली आहे. मात्र नागपूर येथील केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या प्रादेशिक सक्षम समितीकडून मंजुरी मिळणे अद्याप बाकी आहे. प्रकल्पाच्या पर्यावरणीय परिणामांचे मूल्यांकन करण्यासाठी विशेषतः NGAPच्या जैवविविधतेबाबत एक उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. असे सगळे काही सुरू आहे, पण एका प्रकल्पासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात झाडांची झालेली बेसुमार कत्तल हा चिंतेचा विषय झालेला आहे. बोगद्यामुळे ठाणे आणि बोरिवलीमधील प्रवासाचे अंतर 23 किलोमीटरवरून 12 किलोमीटरपर्यंत कमी होईल अशी अपेक्षा आहे. ज्यामुळे प्रवासाचा वेळ 1 तासाहून अंदाजे 15 ते 20 मिनिटांपर्यंत कमी होईल. या सुधारणांमुळे घोडबंदर रोड आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवेसारख्या प्रमुख मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होईल. झाडे जगवा झाडे वाढवा या उपक्रमांतर्गत राज्य सरकार आणि महापालिका दरवर्षी करोडो रुपये खर्च करते. मात्र जी मुळात जी झाडं आलेली होती 25, 30, 50 वर्षापासूनची झाडं होती, ही आपलं वैभव होतं, पर्यावरणाचं वैभव होतं, ते तोडण्यात आलेलं आहे. आणि महापालिकेनं काही झाडं तोडायला परवानगी देखील दिलेली आहे. काही झाडं पुनरुत्थित करायची होती, ती पुनरुत्थित करताना कसा खेळ केला गेलेला आहे ते तुम्ही बघताय. त्याच्यामुळं जर पर्यावरणाचा ऱ्हास हाचाच होत असेल तर यापुढे, आणि विशेष म्हणजे असं धडधडीत सर्वांच्या समोर हा प्रकार होतो आहे. पर्यावरणवादी देखील या ठिकाणी विरोध करताना दिसत नाही आहेत. त्याच्यामुळे अशीच जर पर्यावरणाची हानी होत असेल तर यापुढचं आपलं ठाण्यातलं जे नैसर्गिक वैभव आहे ते टिकेल की संपून जाईल, हा देखील आता प्रश्न अनुत्तरित आहेत. मी महाराष्ट्र टॉकसाठी प्रमोद खरात, निलेश माडिक आणि विवेक कांबळेसह ठाणे बोरिवली टनेल.